प्री डायबिटीस म्हणजे काय? जर आपण शुगरसाठी ज्या आपण नॉर्मली तपासण्या करतो, त्यांच्याकडे पाहिलं, तर उपाशीपोटीची जी साखरेची लेव्हल आहे, ती 100च्या खाली असली किंवा जेवणानंतरची साखर 140 पेक्षा खाली असते किंवा HbA1c म्हणजे 3 महिन्याची साखरेचं जे ॲव्हरेज आहे, ते 5.7 पेक्षा खाली असलं, तर त्याला आपण नॉन डायबेटिक असं मानतो. त्यानंतर ज्या रुग्णांची उपाशीपोटीची साखर ही 126 पेक्षा जास्त आहे किंवा जेवणानंतरची साखर 200 पेक्षा जास्त आहे किंवा 3 महिन्याचं जे ॲव्हरेज आहे ते 6.5 किंवा त्यापेक्षा जास्त आहे किंवा याचबरोबर रँडम शुगर 200 पेक्षा जास्त आहे प्लस मधुमेहाचे काही चिन्ह आहेत. हे सगळे डायबिटीस या गटामध्ये मोडतात. त्या दोन्हीच्या मध्ये हा प्री डायबिटीसचा गट आहे. प्री डायबिटीसमध्ये HbA1c 5.7 to 6.4 मध्ये असतं. उपाशीपोटीची साखर ही 100 ते 126 मध्ये असते. जेवणानंतरची साखर 140 ते 199 मध्ये असते. या तिन्हीमधले कोणतीही टेस्ट पॉझिटिव्ह असले तरी आपण त्याला प्री डायबिटीस म्हणतो. तर प्री डायबिटीसमध्ये मधुमेहातील ज्या सगळ्या गुंतागुंती होतात वर्षानुवर्ष शुगर वाढण्याच्या, त्या ॲक्च्युली प्री डायबेटिक स्टेजपासूनच चालू होतात.